परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे यावेळेसचं विधानसभेचं इलेक्शन लढवत आहेत. त्यांच्या विरोधात आहेत राजेसाहेब देशमुख. आता इलेक्शन फक्त 2 ते 3 दिवसावरती येऊन ठेपलेलं असताना राजकीय धुमचक्री ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ आणि हेही आता जवळ आलेले आहेत. अशा ह्या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांची राजकीय ताकद त्यांच्या मतदारसंघामध्ये वाढलेली दिसते. परंतु शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख हे तितक्याच ताकदीचे उमेदवार आहेत आणि शरद पवार यांचाही ह्या मतदारसंघामध्ये बऱ्या प्रकारे प्रभाव आहे. कारण 2019च्या इलेक्शनमध्ये धनंजय मुंडे शरद पवारांच्या बाजूने होते, म्हणजेच त्यावेळेस नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच होता. त्यावेळेस शरद पवार यांच्या प्रभावाखाली राहूनच धनंजय मुंडे हे ह्या भागातले इलेक्शन जिंकू शकले होते. शरद पवारांच्या वयामुळे आणि त्याचबरोबर त्यांच्याबद्दल असलेली ही सहानुभूती, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कदाचित वातावरण पुढच्या 1-2 दिवसामध्ये बदलूही शकतं. जरांगे पाटलांनी जेव्हापासून मराठा आंदोलन आणि मराठ्यांच्या आरक्षणाची गोष्ट समोर मांडलेली आहे, तेव्हापासून बीड भागामध्ये पण जातीवादाचं राजकारण मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे. काही लोक ह्या मतदारसंघातल्या इलेक्शनला अशा प्रकारचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत की देशमुख हे मराठ्यांचं रिप्रेझेंटेशन करतात आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे हे ओबीसीचे प्रतिनिधित्व करतायत. वंजारी समाजामध्ये धनंजय मुंडे यांना मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचा सपोर्ट दिसतोय. त्याचबरोबर मागच्या काही महिन्यांमध्ये धनंजय मुंडे यांच्या चारित्र्याबद्दलच्या ज्या बातम्या न्यूज चॅनलमध्ये सर्क्युलेट झाल्या होत्या, त्यामुळे पण कदाचित त्यांच्या मतदारसंघामध्ये या गोष्टीचा परिणाम दिसू शकतो. शरद पवारांनी पण मुंडे यांच्यावरती वैयक्तिक हल्ले केलेले आहेत आणि त्या वैयक्तिक हल्ल्यामध्ये शरद पवार असे बोलले होते की धनंजय मुंडेची लायकी नाही आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टीमधून मी वाचवलेलं आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टीमधून अजित पवार गट आणि शरद पवार गट ह्या दोन्हीमध्ये इलेक्शन आता हे पर्सनल लेवलला गेलेलं आहे.